आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। नमस्कार, आपण पाहत आहात त्रिनेत्र प्रबोधन न्यूज। देगलूर तालुक्यातील शहापूर येथील घरकुल प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला असून चौकशीदरम्यान संबंधित अभियंत्याने केलेल्या विधानांमुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांकडे आधीपासूनच पक्की घरे असतानाही त्यांना घरकुलाचा लाभ मंजूर करण्यात आल्याचा दावा चौकशीत करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर एका कुटुंबाला 3 आणि 4 घरकुले मंजूर झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। त्यामुळे घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। चौकशीदरम्यान संबंधित अभियंत्याने बिले टाकायला सांगितले होते असेही विधान केल्याची माहिती समोर येत आहे। या दाव्यामुळे जबाबदारी नेमकी कोणाची याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे। याशिवाय बनावट जिओ टॅग, अपात्र लाभार्थी आणि नियमबाह्य मंजुरी यांसारख्या गंभीर बाबीही चौकशी अहवालात नमूद झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे। चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित अधिकारी आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर MH26 न्यूज त्रिनेत्र चॅनल लक्ष ठेवून आहे। या प्रकरणाबाबत पुढील अधिकृत माहिती समोर येताच आम्ही ती आपल्यापर्यंत पोहोचवू। अशाच निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी MH26 न्यूज त्रिनेत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। कसं झालं याच्यामध्ये मी माझं घर बांधलेलं ऐका ना, ऑलरेडी बांधलेले होते घर यांचे, पक्के होते, मला ती तक्रार ह्याचे बिल देऊ नको म्हणून आहे का? बिलं देऊ नका तर त्यांचा उद्देश काय म्हणायचं तक्रार मध्ये ते नाही। तुम्ही ऐका पहिले, तुम्ही आता आले सर, आताच घेतलं रिसेंटली चार। तुम्ही ऐका मी काय म्हणालो, तुम्ही ऐका, मी काम केलेलं आहे 2-3 वर्षापासून। मी काय म्हणालो ऐका, पहिला बिलं पडत होते, मोदी रमाई सगळं काम व्यवस्थित चालत होतं, वैयक्तिक लाभ आहे त्यांना पडत होते। या मोदी मध्ये काय झाले, एका घरामध्ये 4 घरकुल दिले वैयक्तिक। त्यांचं काय म्हणणं आहे, आता ते जे ठराव दिले ग्रामपंचायतचा, तो विषय ग्रामपंचायतचा आहे, संबंधित कर्मचारीचा आहे। आता त्यांचं काय म्हणणं, एका घरामध्ये 4 घरकुल दिल्या तुम्ही, आता ऑलरेडी पक्के घर बांधलेले। मी माझ्यामुळे असं कोणी भेटले, सरपंच साहेब भेटले, हे आमचे लोक बांधलेले घर बिल काढून द्या, परिपूर्ण प्रस्ताव दिले, बिलं दिले, त्यांचे बिलं काढल्या। आता ह्यांचा विरोध होता की ऑलरेडी या घरामध्ये 4-5 घरकुल भेटले, यांचे बिलं काढून ते 4-5 कोणाकोणाचे नाव दाखवत। आता माहिती सर, एका घरामध्ये 2, 3, 4 काय सगळं माहिती। मी तर बिलं टाकलो, जेवढं मला प्रस्ताव आले टाकलो। 2-3 माहित तर की कोण घर दिले ते 4-5 त्याचं नाव आता तुम्ही परवा काय मला बांधकाम चालू टाकलो सर।